नवी मुंबईतील जुई नगर सानपाडा विभागात राहणाऱ्या पद्मशाली बांधवांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने त्यांचे सुख-दुःख वाहून घेण्यासाठी आणि अडीअडचणीत एकमेकांना साथ देण्यासाठी लक्ष्मीनारायण श्रीगादी, लक्ष्मीकांत बोडा, नरसय्या गुंटुका, जनार्दन तुम्मा यांच्या पुढाकाराने जुई नगर सानपाडा पद्मशाली समाजाची स्थापना करण्यात आली। प्रथमच समाजाच्या वतीनं महिला मंडळाने हळदी कुंकू समारंभ रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज जुई नगर नवी मुंबई येथे सायंकाळी ठीक 7 वाजता साजरा करण्यात आला। जुई नगर सानपाडा विभागात 35 ते 40 पद्मशाली कुटुंब वास्तव्यास असून ते सहपरिवारासह हळदी कुंकू कार्यक्रमात सामील झाले होते। हे कुटुंब मुंबई शहरातून नवी मुंबई येथे स्थलांतर झाले आहे। मुंबई महिला प्रांतीय पद्मशाली संघमच्या महिला विभागाच्या अध्यक्षा सौ विजयालक्ष्मी कटकम या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या। त्या म्हणाल्यात, पद्मशाली समाजात एकता असावी, मुंबईत राजकारणात आपण मागे आहोत, समाजाने अजून प्रगती करावी। मुंबई प्रांतीय पद्मशाली संघमच्या वतीनं महिला कार्यक्रमात व मुंबईतील पद्मशाली समाजात होणारे कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे। कुलदैवत श्री मार्कंडे महामुनी यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। समाजाच्या प्रमुख मंडळींनी आपापले विचार मांडले। नव्याने स्थापना करण्यात आलेल्या जुईनगर व सानपाडा तेलुगू पद्मशाली समाजाचे सर्व पदाधिकारी सभासद रुपये 1000 वार्षिक वर्गणी देणार असून त्या देणगीतून समाजाचे उत्सव साजरे केले जातील, असे लक्ष्मीकांत बोडा यांनी सांगितले। भगिनींचा संगीत खुर्चीचा कार्यक्रमही छान रंगात आला होता। सर्वांनी भरपूर आनंद लुटला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुईनगर सानपाड्यातील एकमेकांच्या ओळखी झाल्यात। शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला।